फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तळोजा ते खारघर जो पेंदर फाट्यावरती जो ब्रिज फ्लायओव्हर बनत आहेत त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की जो पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिजच्या मधोमध जे डिवायडर आहे ते डिवायडर टाकण्याचं काम सुरू आहे आणि फिनिशिंगचं काम पण पुढे होताना आपल्याला दिसत आहे. आणि पेंदर फाट्याच्या मधोमध जे इलेक्ट्रिक जे पोल उभारण्यात आलेले आहे त्याचं पण काम आता पूर्ण होत आहे असं आपल्याला दिसत आहे. हे सेक्टर 21 केदार सोसायटी समोर आपल्याला दिसत आहे. सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 34, सेक्टर 36, सेक्टर 37 आणि सिडको लॉटरी 2024मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघाली ते सेक्टर 28 आणि 29 ते एक्झॅक्ट समोर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आपल्याला दिसत आहे. हा तळोजा फेज 2 फेज 3 मधून निघणारा रस्ता आहे आणि हा सरळ जो पेंदर फाट्यावरती जो ब्रिज बनला हा डायरेक्ट खारघरला कनेक्ट होणार असा हा एवढा महत्त्वाचा तळोजा वासियांसाठी हा महत्त्वाचा ब्रिज आहे. हा सरळ असा हा डायरेक्ट खारघरला डीमार्टला 5 मिनटं आणि खारघर रेल्वे स्टेशनला 15 मिनटामध्ये हा पोहोचणार आहे. आणि हे समोर जे गुगल मॅपमध्ये जे प्रपोज सेंटर पार्क सांगण्यात आलेलं आहे हीच ती जागा. समोर आपल्याला जे नारळाचे जे झाड दिसत आहे, समोर जे डंपर दिसत आहे, जे कामगार तिथं बसलेले दिसत आहे ती हीच जागा आहे. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे येणारे महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि हे जे तळोजा पेंदर फाट्यावरची जी रेल्वे क्रॉसिंग आहे तिथे पण आता ही जे फ्लायओव्हरवर चढण्यासाठी आणि त्या दिशेने उतरण्यासाठी हे पायऱ्या इथे काम आपल्याला दिसत आहे. म्हणजे पायऱ्या बनवण्याचं काम इथं सुरू आहे. लवकरात लवकर हे पण काम पूर्ण होईल. म्हणजे डायरेक्ट आता पेंदर फाट्याचं जे रेल्वे फाटक आहे हे बंद होणार आहे असं आपल्याला सांगण्यात येते. कारण की फ्लायओव्हर पण बनणार आहे आणि रेल्वे म्हणजे जे पायी चालणारे जे पादचारी लोक असतात त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे जो सीडीद्वारे बनवण्याचं काम इथे पेंदर फाट्यावरती मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत आहे. आणि हा रस्ता सरळ तळोजा फेज 2 फेज 3 पासून हा समोर असा नॅशनल हायवे 40 जो जुना मुंबई पुणे हायवे म्हणतात तो त्याला तिथे कनेक्ट होतो. बघा रेल्वे जाताना आपल्याला दिसत आहे. आणि जे 2 नवीन रेल्वेचे ज्या पटऱ्या आहेत जे पेंदर फाट्यावरती जे काम सुरू होतं त्याचे पण दोन्ही रेल्वेच्या ज्या पटऱ्यात नवीन टाकण्यात आलेले आहे. WDFC वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जे नवीन रेल्वे मार्ग बनणार आहे JNPT ते बरेली तिथपर्यंत हा जे नवीन जे रेल्वे पटरी टाकण्याचं काम पण पुढे झालेलं आहे. आता इलेक्ट्रिक पोल उभारणीचं काम बाकी आहे असे आपल्याला सांगता येते. येणाऱ्या काही दिवसात हे पण काम पूर्ण होईल. आणि हा जो फ्लायओव्हर बनण्यात आलेला आहे दोन्ही दिशेने एक सरळ हा समोर पनवेलला जातो आणि हा मुंब्राकडून येणारा रस्ता आहे. समोर आपल्याला सेक्टर 37 जी सिडको लॉटरीमध्ये जी घरं निघालेली आहेत ती आणि हा रस्ता आपल्याला रेल्वे त्या साईड क्रॉसच्या दिशेने चढल्यानंतर या दिशेने बाजूला घेण्यात आलेला हा रस्ता म्हणजे आपल्याला आता रेल्वे क्रॉसिंगसाठी वेळ द्यायची गरज नाही. एकदा हा रस्ता तयार झाल्यानंतर आपण त्या मार्गे सीडीने चढून या मार्गे सीडीने आपण उतरू शकतो. आणि या दिशेने सुद्धा आपल्याला रस्ता देण्यात आलेला आहे. बघा समोर आपल्याला दिसत आहे. आपल्याला जर रोडच्या त्या पलीकडे जर उतरायचं असेल फ्लायओव्हरच्या वरूनच तर या दिशेने सुद्धा त्यांनी पायऱ्या देण्यात आलेल्या आहे. बघा समोर आपल्याला दिसत आहे. आणि हा जो रस्ता आहे जो खारघरच्या दिशेने कनेक्ट होणार आहे त्या दिशेने सुद्धा इलेक्ट्रिक जे पोल असतात त्याचे पण काम इथं पूर्ण झालेलं आहे. समोर बघा कच्चा रस्ता आपल्याला दिसत आहे. आणि हे जे खारघरच्या दिशेने जो ब्रिज आहे त्या दिशेने बघा हे समोर असा हा सरळ रस्ता आपल्याला फ्लायओव्हरती वरूनच काढण्यात आलेला आहे. आणि या दिशेने आपल्याला इथे आपण उतरू शकतो. बघा इथे पण त्यांनी ज्या पायऱ्या देण्यात आलेल्या आहे
आणि हा सरळ रस्ता आता खारघरच्या दिशेने निघणार आहे. खारघरच्या दिशेने पण आता आपण कामाची माहिती घेणार आहोत की त्या दिशेने किती काम पूर्ण झालेले आहे, कुठपर्यंत आलेलं आहे. जो खारघरच्या दिशेने जो रस्ता निघणार आहे खारघर सेक्टर 28-29ला, जे तिथून 5 मिनटाच्या अंतरावरती जे खारघरचे जे डीमार्ट आहेत ते पण हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आपल्याला एकदम एक्झॅक्ट जवळ होईल असं आपल्याला सांगता येते. जवळपास 10 ते 12 वर्ष हा पेंडिंगमध्ये असल्यामुळे हा जो फ्लायओव्हर आहे हा बनलेला नव्हता. आणि समोर हे जे खाडी आली होती त्याच्यामुळे सुद्धा हे काम अर्धवट होतं. पण आता सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे हा जो फ्लायओव्हर आहे हा लवकरात लवकर पूर्ण होईल. बघा त्या साईडने हे जे कच्चा रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे, म्हणजे त्याच्यानंतर पक्का रस्ता बनवण्यात येईल. बघा समोर आपल्याला हा डायरेक्ट कनेक्ट होणार आहे. जे समोर आपल्याला जे 3 इमारती दिसत आहेत अंडर कन्स्ट्रक्शन, हा डायरेक्ट सरळ हा खारघर सेक्टर 28-29लाच निघणार आहे. आणि या दिशेने सुद्धा जो खारघरला कनेक्ट होणार आहेत, बघा तिथे कामगार काम करताना दिसत आहे. म्हणजे डिवायडर टाकण्याचं काम पूर्ण जो फ्लायओव्हर आहे त्याच्यावरती पूर्ण कंप्लीट झालेलं असंच आपल्याला म्हणता येईल, कारण की थोडंफार फिनिशिंगचे काम बाकी आहे. समोर आपल्याला तळोजा फेज 2 आणि फेज 3 दिसत आहे. आणि ह्या दिशेने जो दुसऱ्या साईडची जी बाजू आहे त्या बाजूने सुद्धा आता डांबरीकरणाचं काम सुरू आहे, समोर आपल्याला दिसत आहे. इलेक्ट्रिक पोल पण उभारण्यात आलेले आहे आणि समोर बघा डांबरीकरण होताना आपल्याला दिसत आहे एका दिशेने. तर असा हा तळोजा ते खारघर पेंदर फाट्यावरची अपडेट आपल्याला मिळाली असेल असं आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.